नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूजवर. धुरळा आणि दिवस असे आहेत की रोजच्या रोज काय दर तासाला धुरळे उडतायत आणि त्याला कारण आहे सध्याचं राजकारण. आणि आताचा ताजा विषय आहे की मविया फुटीच्या उंबरठ्यावर आहे का, असं आपण का म्हणतोय. मुंबईच्या 17 जागा, विदर्भातल्या 12 जागा, अशा अनेक जागांवरती अजूनही शिवसेना आणि काँग्रेसमध्ये एकमत झालेलं नाहीये मविया अंतर्गत. आणि त्यातच संजय राऊत यांनी तर इतकं विधान केलं की प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय घेण्यास ते अक्षम आहेत, असं जाहीर विधान त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेस सुद्धा पेटलेली आहे. आणि यावेळी मात्र आम्ही सांगली पॅटर्न खपवून घेणार नाही, हे प्रदेश काँग्रेसने निश्चित केलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत उल्हास पवार, काँग्रेसचे नेते, संजय लाखे पाटील, ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते, आणि थोड्याच वेळात अभय देशपांडे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत असेल. सगळ्यांचं स्वागत. पहिल्यांदा उल्हास पवारांकडे जाऊयात. उल्हास पवारजी, काँग्रेसचा मूड काय आता चाललेला आहे राज्यामध्ये मविया आणि खास करून सेनेच्या या जागांविषयी? नाही, दिल्ली अगदी अखिल भारतीय पातळीवर नेत्यांच्या पासून ते प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या पातळीपर्यंत आघाडी ही मजबूत असावी आणि आघाडीच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणुकीला आपण सामोरं गेलं पाहिजे. आणि याचा उत्तम अनुभव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घेतला, सर्व पक्षांनी घेतलेला आहे. आज आघाडीतल्या समाविष्ट असलेल्या सर्व पक्षांनी घेतलेला आहे. हा अनुभव पाठीशी बघता आगामी येणाऱ्या निवडणुकीत आपल्या महाविकास आघाडीचं सर्वांचं ध्येय काय, तर आता जे सरकार आहे, जे केंद्रामध्ये असेल किंवा आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे ज्या पद्धतीने आलेले सरकार आहे, ज्या पद्धतीने या राज्याचा कारभार चाललेला सर्व अर्थाने कायदा सुव्यवस्था, अर्थकारण, समाजकारण वगैरे. मला उल्हास दादा, मला बेसिक्स लक्षात आले. मला हे लक्षात आलंय मविया म्हणून लढायचं सगळं मान्य. मला जागांबद्दल सांगा. शिवसेना आक्रमक आहेत, विदर्भातल्या जागा सोडणार नाही, मुंबईतल्या सोडणार नाही. काँग्रेसची भूमिका काय? काय असतं, ज्या ज्या वेळी आघाडी होते ना, त्या त्यावेळी आपल्या पक्षाचं अस्तित्व, आपल्या पक्षाची एकूण आत्ताची म्हणजे जी समाजामधली अवस्था, लोकसभेत झालेली निवडणुकीची आकडेवारी 48 जागांच्या मध्ये, आणि मुळातच पक्षाचं एक त्याला कालावधी म्हणजे त्याची स्थापना, या सगळ्या गोष्टींचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. म्हणजे अगदी मी जरी काँग्रेस पक्षाचा असलो तरी जेव्हा आघाडीचं राजकारण असतं तेव्हा सर्वांनी, प्रत्येकाने आपापल्या परीने संयम बाळगून आपल्या पक्षाचं अस्तित्व आणि आपल्या पक्षाचा मोठेपण किंवा तो पक्ष वाढवणं हे प्रत्येकाचं कामच आहे. पण ते करत असताना थोडा संयमाने जर आपण सर्वांनी घेतलं तर मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टी होत असतात शेवटच्या टप्प्यापर्यंत. थोडेफार ओढाताण होती, थोडेफार स्टेटमेंट एकमेकाची कधी जातात, ते आपण पाहतो. पण त्याच्यावर मात करून मला 100% खात्री आहे की महाविकास आघाडीमध्ये 100% एकमत होईल. आणि एका दुसऱ्या मी ठीक आहे, मी संजय लाखे पाटलांकडे जातो. संजय लाखे पाटील, हे खरं आहे, तुम्ही या निमित्तानं उल्हास पवारांचं बोलणं संजय लाखे पाटील मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ज्येष्ठता आणि काँग्रेसी राजकारण कसं असतं, त्यांनी तुमच्यावर, तुमच्या पक्षावर, नेतृत्वावर कुठेही टीका केली नाही. याला काँग्रेसी राजकारण म्हणतात. पण आपण तुमच्या नेत्यांकडे वळूयात. संजय राऊत म्हणतात प्रदेश काँग्रेसचे नेते निर्णय घ्यायला अक्षम आहेत, अशा प्रकारचा बाईट आहे त्यांचा आपल्याकडे. मला सांगा, जो तुमचा सहकारी पक्ष आहे, ज्याचा लोकसभेतला परफॉर्मन्स तुमच्यापेक्षा चांगला आहे आणि जो एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्या बाबतीत बोलताना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवरती, प्रदेश काय काँग्रेस असो नाही तर राष्ट्रवादी असो, अशा प्रकारे टीका केली तर मग नेमकं नमतं घ्यायचं कोणी? प्रसन्नजी, मूळ भाग असा आहे की काल आणि परवा दिवसभर काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असतील, आमचे नेते संजय राऊत असतील, यांनी स्पष्ट सांगितलंय की अशा पद्धतीनं मी कुठेही बोललेलो नाही आणि दोन्ही पक्षाकडून त्याचं खंडन झालंय आणि कालच तो विषय संपलेला आहे. त्यामुळं आता काँग्रेसवर काही टीका करायची किंवा हा विषय राहिलेला नाही. ज्या पद्धतीनं उल्हासदादा या ठिकाणी सांगतायत की राज्यामध्ये एक आश्वासक नेतृत्व 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिलेलं आहे. राज्यातील जनता आश्वासक नजरेने त्यांच्याकडे पाहते. शिवसेना हा राज्यातला सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून जागा वाटप होताना ते सन्मानजनक झालं पाहिजे. काँग्रेसलाही ज्या ठिकाणी काँग्रेसची चांगली परिस्थिती त्या ठिकाणी जागा मिळाल्या पाहिजेत, शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत. पण तो जे विदर्भाचा आपण म्हणताय, तर मागच्या वेळेस लोकसभेमध्ये रामटेक असेल, अमरावती असेल, ह्या ज्या शिवसेनेच्या सिटिंग जागा होत्या
त्या जागा शिवसेनेने सोडून त्या ठिकाणी समजूतदारपणा दाखवलाय की महाविकास आघाडी टिकली पाहिजे आणि ज्याच्याकडे चांगले कॅन्डिडेट आहेत ते निवडून आले पाहिजे. बरं. आता लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी चांगले कॅन्डिडेट असतील शिवसेनेकडे त्याची मागणी करणं हे काही चुकीचं होत नाही, पण तो अल्टिमेटली आघाडी मजबूत झाली पाहिजे. आणि ज्या राज्यामध्ये जे काही घटनाबाह्य सरकार आहे, जे खोक्याचं सरकार आहे, आणि ज्या पद्धतीनं अमित शहा असतील किंवा मोदीजी असतील हे महाराष्ट्रावर आक्रमण करतायत, महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करतायत, आणि या ठिकाणी सीबीएसईला सुद्धा मराठी विषय हा दुय्यम ठरवण्याचं चाललंय. या सगळ्या विषयासाठी महाविकास आघाडी मजबूत असली पाहिजे आणि परत सत्तेत आलं पाहिजे. हे उद्धव साहेबांचं आणि शिवसेनेचं धोरण आहे आणि त्या धोरणाला पुढे घेऊनच महाविकास आघाडी कुठेही कमकुवत होणार नाही या दृष्टिकोनातून निवडणुका लढवण्याचं शिवसेनेने नक्की केलेलं आहे. बरं, मी अभय देशपांडेंकडे जातो. अभय देशपांडेजी, सगळा वाद तुमच्या समोर आहे. आता जरी सगळे प्रेमळ संवाद तुम्हाला ऐकायला मिळाले असले तरी सुद्धा प्रत्यक्षात मीटिंग्स तशा प्रेमळ संवादाने भरलेल्या नाही आहेत. बातम्या कशा पेरल्या जात आहेत, मातोश्रीवर तातडीची बैठक कशी घेतली जाते ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तुम्ही कसं बघता याकडे? नाही, निश्चित जागांची जेव्हा वाटप होतं तेव्हा स्वाभाविकच त्यात रस्तिकेच होणार, दबावाचं राजकारण होणार, या सगळ्या गोष्टी आल्यात. म्हणजे फक्त एवढंच आहे की आता सगळे पक्ष म्हणजे कुंड्याची बोलणी जशी असते ना प्रसन्ना, त्या पद्धतीने झालं की सोयरीक तर करायची आहे, पण तेवढंच ते बोलणी तेवढी जेवढी खेचता येईल तेवढी खेचायच्या पद्धतीचं चालू आहे. आता मुळात सिटिंग जागांचा जो उल्लेख होतो प्रत्येक वेळी, आता त्या सिटिंग जागा म्हणजे 2019च्या पकडायच्या की 2022च्या पकडायच्या? म्हणजे 2019 ते 22च्या पकडायच्या म्हटलं त्या स्प्लिटिंग नंतरच्या जागा आहेत, त्या स्प्लिट नंतरच्या. तर त्याच्या आधारे जर जागा वाटप करायचं झालं तर मला वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या वेळेस भूमिका घेतली की आपलं सध्याचं जे संख्याबळ आहे त्यानुसार आपण रॅशनली ज्या निवडून येण्याची शक्यता आहे त्या जागा घ्याव्यात. परंतु शिवसेनेच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिवसेनेने 2019चाच आधार घेतलेला अजूनही दिसतोय. दुसरं असं आहे की लोकसभेच्या वेळेस शिवसेनेकडून सांगलीच्या बाबतीत किंवा दक्षिण मध्य मुंबईच्या बाबतीत म्हणा, त्यावेळेस आग्रही भूमिका, आक्रमक भूमिका घेतली. निर्णय होण्याच्या आधी उमेदवार जाहीर केले, पण त्यावेळेस इंडिया आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसवर होती म्हणून काँग्रेसने ते मान्य केलं. त्यावेळेस ते काँग्रेस त्या सहजपणे तेवढ्या मान्य करायला तयार नाहीये, म्हणून मला वाटतं की जागा वाटपाची ही चर्चा लांबली आहे. अर्थात उल्हास पवार किंवा संजय लाखे पाटील म्हणाले त्याच्याशी मी एका बाबतीत सहमत आहे की कितीही रस्सीखेच झाली तरी शेवटी जागा वाटप करायचं आणि आघाडी करायची तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला शेवटी जो ब्लेम येणार आहे तो आपल्यावर येणार आहे प्रसन्ना, की आमच्यामध्ये काहीही वाद नव्हता, हा प्रसार माध्यमांनी रंगवलेला वाद होता, त्याच्यावर याचा सगळ्याचा शेवट होईल असं मला वाटतंय प्रसन्ना. पण तुम्ही म्हणताय ते अभयजी एकदम 100% खरं की शेवटी खापर आपल्यावर माध्यमांवरती फुटणार आहे. पण मला एकदम उल्हास पवारांकडे जाताना तोंडात विलास शब्द का यावा, कारण त्यांची मैत्री इतकी होती की एकदम मला त्यांच्याकडे जाताना सुद्धा विलास हा शब्द तोंडात आला. उल्हासजी त्यानिमित्तानं आठवण झाली एकदम त्यांची. एनिवे, पण मी तुमच्याकडे यासाठी येतो उल्हास पवारजी की ही जी घटना घडतायत ना यामुळे काही गोष्टी लक्षात येत आहेत. शिवसेना या पक्षाची एक प्रवृत्ती, तो आक्रमक पक्ष आहे, उत्स्फूर्तता सारखी राहणं ही त्या पक्षाचा DNA मधला भाग आहे. या ज्या घडामोडी घडतायत याच्यामुळे उद्या जर का मविया खरंच आली सत्तेमध्ये, जसं तुम्हा सगळ्यांची अपेक्षा आहे, तरी धुसफूस चालू राहील का? आणि विशेषतः लक्षात घेऊया आपण, नुसता जागा वाटपाचा मुद्दा नाहीये, धुसफुसीचा दुसराही मुद्दा आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वीकारलं नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ही शिवसेना अशी धुसफुसत राहिली तर कसं व्हायचं मवियाचं? नाही, एक लक्षात घ्या, एक आपण मान्य केलं पाहिजे की राहुल गांधींनी उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल आणि अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे अध्यक्ष खरगे आणि सोनियाजी आणि ते नेते यांनी अत्यंत सामंजस्यपणाची भूमिका अगदी UP असेल, बिहार 2 पावलं पाठीमागे घेतलेली आहेत. एक लक्षात घ्या, हे असून देश पातळीवर आता सुद्धा आत्ता जे आमचे प्रभारी आहेत, अनेक ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे, माननीय रमेश सैनिताला हे काल माननीय उद्धवजींना जाऊन भेटले, घरी जाऊन मातोश्रीला जाऊन भेटले, चर्चा केली. याचा अर्थच असा आहे की उद्धवजींचं जे काही स्थान आहे आजचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं किंवा देश पातळीवर किंवा शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व आहे, हे अप्रत्यक्षरित्या त्यांचा जो सन्मान आहे, त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे, त्यांचं जे स्थान आहे, याच्याबद्दलचा आदर तर स्वतः व्यक्तच झालेला आहे. माननीय सैनिकांना त्या की त्यांच्या घरी जाऊन चर्चा करतायत आणि ही पहिली वेळ नाही आहे. असं होतं ते, आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होत असतात. आणि लक्षात घ्या,
आघाडी असेल, ह्या आघाड्यांचं राजकारण अलीकडच्या काळामध्ये काही वर्षांच्या मध्ये देशामध्ये सुरू झालेलं आहे. आता ते त्यावेळीचे नेते कसं कौशल्याने आणि किती संयमाने हाताळतायत याच्यावर त्यावेळी ते अवलंबून असतं. पण मला खात्री आहे, तुम्हाला एक सांगतो, कारण अत्यंत त्रस्त झालेली जनता आणि पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते या सर्वांचं मानस बघता आमचं बहुमत तर येणारच आहे, याबद्दल काही वाद नाही. पण बहुमत आल्यानंतर सुद्धा जे काही सरकार त्यावेळी येईल या महाविकास आघाडीचं, हे निश्चितपणे अतिशय उत्तमपणे काम करेल, सामंजस्याने काम करेल आणि ते परिपूर्ण 5 वर्ष या राज्यातलं नेतृत्व करतील, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. मी लाखे पाटलांकडे जातो. लाखे पाटीलची एक चर्चा अशी सुद्धा आहे सामाजिक राजकीय वर्तुळामध्ये, माध्यमांच्या वर्तुळामध्ये, की मवियाच्या यावेळच्या आघाडीमध्ये जे काही सर्वे करण्यात आलेले आहेत त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याची शक्यता आधीच असल्यामुळे आपला स्ट्राईक वाढवण्यासाठी एकेका जागेवरती शिवसेना आक्रमक आहे. प्रसन्नाजी, मुळामध्ये हे सर्वे केलेत कुणी आणि या सर्वेची ऑथेंटिसिटी काय? बरं, आपण बघितलं असेल, ऍक्सिसच्या मार्फत जे सर्वे देशामध्ये केले जातात, हरियाणाचे निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ते अक्षरशः रडले ते. आणि जेही काही हरियाणा जम्मू काश्मीरचे सर्वे असतील, पोस्ट इलेक्शन सर्वे असतील, हे सगळे खोटे ठरले या ठिकाणी. त्यामुळे हे जे सर्वे केले जातात किंवा ज्या बातम्या पेरल्या जातात, मला सगळं यातलं डिटेल माहिती आहे, पण मी आज जाहीर आरोप करणार नाही. परंतु ज्यांनी हे सर्वे केलेत त्यांनी ते सर्वे त्यांच्यापर्यंत ठेवायला पाहिजे होते. ते प्रेस आणि मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आणायला पाहिजे होते. तुमचा काय लाखे पाटीलजी, तुमचा अंदाज कळू द्या ना. सगळे सर्वे बाजूला ठेवूयात आपण. लाखे पाटीलजी, तुमचा अंदाज काय आहे? मविया जर का एक आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरी जात असेल तर शिवसेनेचं स्थान, नंबर ऑफ सीट्स नाही म्हणते मी, पहिल्या नंबरच्या जागा असतील, दुसऱ्या असतील, तिसऱ्या असतील, स्ट्राईक रेट तरी केवढा कळू तर दे. आमचा सगळ्यांचे सर्वे खोटे, तुमचं म्हणणं तर ऐकूया आपण. बघा, लोकसभेची जी निवडणूक झाली ही अतिशय विचित्र परिस्थितीमध्ये झाली होती. शिवसेनेला त्या ठिकाणी सिम्बॉल नव्हता, पक्षाला नाव नव्हतं. खालचे जे काही कार्यकर्ते आहेत, हे अमित शहा आणि मोदी जे असतील किंवा एकनाथराव शिंदे असतील, यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आमिष दाखवून ईडी पासून केंद्राच्या तपासणी यंत्र मागे लावून या ठिकाणी जिल्ह्यापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते फोडले होते. आणि पक्षाचं जे काही संघटनात्मक ढाचा आहे तो खिळखिळा करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आणि सगळ्यात महत्वाचं, गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होऊ देण्याचं पाप एकनाथराव शिंदे असतील यांनी त्यांच्या महाशक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. त्यामुळे शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जो काही सिम्बॉल मिळाला, तो सिम्बॉल घरोघरी आणि लोकांपर्यंत घेऊन जाण्याची संधी त्यापूर्वी मिळाली नव्हती, ती लोकसभेमध्ये मिळाली. आणि त्यामुळे लोकसभेमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट कमी राहिला असेल, पण ती परिस्थिती आता विधानसभेला होणार नाही. सिम्बॉल त्या ठिकाणी गेलेला आहे, पक्ष या ठिकाणी आहे आणि राज्यातील सगळ्यात विश्वासक नेतृत्व जे आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकडे आहे. म्हणून मला खात्री आहे की राज्यामध्ये आम्ही कितीही जागा लढवल्या तरी राज्यामध्ये 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच राहील. ठीक आहे. मग आता हाच तुमचाच मुद्दा घेऊन मी अभय देशपांडेंकडे जातो. अभयजी, हे सगळं आपण चर्चा यासाठी करतोय, उद्धव ठाकरे पहिल्यांदा असं म्हणाले जेव्हा विधानसभेची चर्चा सुरू झाली की आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा जेणेकरून आपापसातल्या जागा पाडापाडी होत नाही. आता हे विश्लेषण होतं, हा इशारा होता का संकेत होता, हे ज्याने त्याने ठरवायचं आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की हे सगळे जे काही एकेका जागेवरचा संघर्ष आहे तो त्या भूमिकेसाठी आहे? नाही, एक आहे की सर्वेच्या बाबतीत वेगवेगळी मतं असू शकतात, पण सगळ्यात मोठं सॅम्पल लोकसभेच्या वेळेस आलंय, ज्याचा युक्तिवाद केला जातोय की आमचं चिन्ह नवीन होतं. ते तर राष्ट्रवादी काँग्रेसचंही नवीन होतं, तिथेही ट्रम्पेट आणि या चिन्हांमुळे गोंधळ झालेला होता. तरी पण त्यांचा स्ट्राईक रेट जास्त राहिला. सर्वात कमी जागा लढवून त्यांनी जास्त जागा जिंकल्या आणि सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष हा काँग्रेसच्या पण मागे गेलेला आहे. त्याच्यामुळे हा मोठा सर्वे झाला. दुसरं एक असं आहे की दिसून आलं त्या निवडणुकीमध्ये की ज्या प्रमाणात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाबरोबर असलेली मतं काँग्रेस राष्ट्रवादीकडे ट्रान्सफर व्हायला पाहिजे होती, ती त्या प्रमाणात झाली नाही ज्या प्रमाणात नॅचरली काँग्रेस राष्ट्रवादीची मतं ट्रान्सफर झाली. त्यामुळे स्वाभाविकच या निवडणुकीमध्ये आम्हाला जास्त जागा मिळाव्यात अशी आग्रही भूमिका या पक्षांनी घेतलेली दिसते.
बरं. दुसरं असं की उद्या जेव्हा नेतृत्व ठरवायचा निर्णय येईल तेव्हा संख्याबळच मोजलं जाणार आहे. हो. आणि ज्या विदर्भामध्ये म्हणजे आता ज्या काँग्रेसच्या ज्या जागांवर आता शिवसेना हक्क सांगते त्यातले एक जागा तर सिटिंग आहे त्यांची, त्या फक्त खासदार झाल्या, त्यातली एक जागा आहे. म्हणजे तिकडे काही ते मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकावर होते आणि तिकडची जागा आहे, अशा जागा नाहीयेत. जर तुम्ही काँग्रेसकडून ट्रान्सफर होणाऱ्या मतांच्या आधारावर आपलं संख्याबळ वाढवणार आणि त्याच संख्याबळाचा आधार देऊन पुढच्या काळात सत्तेचा वाटा मागणार, असं जर ते त्रैराशिक असेल तर स्वाभाविकच इंच लढवू ही भूमिका पक्षांकडून घेतली जाईल. मला वाटतं की सगळा वाद जो आहे म्हणजे अजून तर सत्ता यायचीच आहे, पण पुढची सगळी आडाखे मांडले जात असतील तर स्वाभाविकपणे त्याच प्रमाणात त्याला विरोधही होणार. म्हणजे याचा अर्थ मी जसं पहिला म्हणलं की आघाडी होणार नाही का, तर मला असं तसं अजिबात वाटत नाही. फक्त एवढंच आहे की हु ब्लिंक्स फर्स्ट आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे काँग्रेस अनेकदा युद्धात जिंकते आणि तहात हारते असं म्हणतात. आता कदाचित त्यांच्या समंजसपणामुळे हे त्यांना बिरुद लागलं असेल. आता यावेळेस ते काय करतायत हे बघणं एवढंच कुतूहल आहे मला वाटतं प्रसन्न. हा खरंच आपल्या हातात तेच आहे की काय नेमकं कसं काँग्रेस करताय. पण अभयजी यावेळी नाना पटोले बसलेले आहेत, यावेळी पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व प्रदेशाच्या अध्यक्षपदावर नाही, नाना पटोले बसलेले आहेत, त्यामुळे जरा चिंता वेगळी आहे. मी पुन्हा जातो उल्हास पवारांकडे. उल्हास पवारजी, शिवसेनेकडनं असंही विधान करण्यात आलं संजय राऊतांनी की विदर्भ ही काही कोणाची जहागीर नाही आहे, आम्ही सुद्धा मुंबईला त्याग केलेला आहे, आम्ही सुद्धा विदर्भात केलेला आहे. काँग्रेसचं म्हणणं आहे आम्ही मुंबईत त्याग केला, 4-2 जागा झाल्या, 4 शिवसेनेला 2 आमच्याकडे आल्या होत्या, आम्ही पण त्याग केलेला आहे. तर मुंबई एकीकडे शिवसेनेची मानली जाते, काँग्रेसचा दावा विदर्भावर आहे. तर मग नेमकं काय आहे, मानायचं कसं, कुणाची जागा कुणाचा बालेकिल्ला आहे? नाही मी खरं म्हणजे जहागीर किंवा अधिकार या शब्दांचा मी वापर करत नाही. मुद्दा असा आहे, एक लक्षात घ्या, विदर्भ हा आज नाही, स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. काँग्रेसच्या विचारांचा तो बालेकिल्ला राहिलेला आहे एकूण. आणि केवळ विदर्भच काय, महाराष्ट्र एक विधानसभा अशी होती की 288 पैकी 222 काँग्रेसचे लोक निवडून आलेले होते. ठीक आहे, काळाच्या ओघात काळ बदलत गेला आणि नवीन समजा प्रादेशिक पक्ष असतील, देश पातळीवरचे काही पक्ष असतील, काही अस्तित्व वाढलं, काही संपलं, हे झालं. काँग्रेसचं अस्तित्व हे कायम राहिलेलं आहे आणि ते विदर्भात तर आहेच परंतु सगळीकडे आहे. आता ठीक आहे, मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेना बराच काळ त्या ठिकाणी होती. बऱ्याच काळ त्याच्याही खूप अगोदर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महापालिकेतली तिथलं राजकारण सत्ता राबवलेली हेही आपण मुंबईमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे ते काही मुंबईला काही फार नवीन आहे किंवा विदर्भाला नवीन आहे अशातला भाग नाहीये. आणि एक लक्षात घ्या की नाना सुद्धा हे काँग्रेसचे म्हणजे 10 वर्ष आमदार होते आणि आजही खासदार म्हणून आता म्हणजे नंतर ते निवडणूक लढले, आता ते आमदार आहेत आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो की मी माझ्यापुरतं म्हणजे माझे मित्र म्हणून नाही, पण अलीकडच्या काळात त्यांनी बराचसा संयम बाळगण्याचा प्रयत्न मनोमन केलेला आहे. तो त्यांच्या स्वभावात नाही पण तो ते केलाय. हे आपण जरा थोडंसं म्हणजे हे मानलं पाहिजे म्हणजे असं मला वाटतं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, काहीही झालं तरी मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र विकास आघाडीचं बहुमत येईल आणि माझा अंदाज आहे की कमीत कमी 180 जागा 288 पैकी निवडून येतील. अगदी समजा 10-5 कमी असतील पण 170 पर्यंत 100% महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी माझी मनापासूनची खात्री आहे. एक जनमानसाचा फिरल्यानंतर जो काय अनुभव आलाय लाखे पाटलांकडे येतो. लोकांची जी लाखे पाटीलजी एक ती कुठली तरी हिंदी फिल्म होती, त्यामध्ये कादर खान आणि सदाशिव अमरापूरकर असे एकमेकांच्या समोर येतात आणि त्यांची कुठली तरी तारुण्यातली प्रेयसी त्यांना दिसत असते आणि मग ते म्हणतात की हे त्याग करणार कोण, कुर्बानी करेगा कौन, असं ते म्हणत असतात. आता स्थिती तशी झालेली की सत्ता सुंदरी समोर आहे, त्यासाठी प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि सगळी मैत्री वगैरे पण आहे, काँग्रेस सोबत पण जायचंय, मविया पण सोबत आहे, सगळं छान आहे. पण कुर्बानी करेगा कौन, आणि इकडे 1-2 जागांचा मुद्दा नाही, एका सांगलीचा मुद्दा नाहीये, तिकडे जागा आहेत डझनभर, इकडे डझनभर जागा आहेत. मग का सांगा नेमकी काय, कोणी 2 पावलं मागे यायचं? दोन पावलं मागं किंवा 2 पावलं पुढं हा विषयच नाहीये सध्या. ज्या ठिकाणी ज्याचा उमेदवार चांगला आहे त्याला उमेदवारी देणं, आणि विदर्भ असेल किंवा मुंबई असेल की विदर्भामध्येही काँग्रेस शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे, रामटेक खासदार शिवसेनेचा होता, अमरावती शिवसेनेची होती, वाशिम शिवसेनेचं होतं, बुलढाणा शिवसेनेचं होतं. हे मतदारसंघ त्या ठिकाणी एक्सचेंज झाले ना.
त्या ठिकाणी दिले ना, मन मोठं करून त्या ठिकाणी दिले. आणि अभयजी या ठिकाणी जे म्हणतायत की त्यांचे मतं घ्यायचे ना आमचे मतं द्यायचे नाही आणि जागा मागायच्या, असं होत नाही. हेच जर आपण बघितलं तर सांगलीमध्ये तिघांनी मिळून उमेदवारी त्या ठिकाणी निश्चित केली होती. ती जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. पुढे काय घडलं? पण त्या विषयात न जाता आज जी परिस्थिती आणि उल्हासदादा जे सांगतायत बरं की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीमध्ये आम्ही पुढे जाऊ बरं आणि 180 जागा जिंकण्याची, निवडून येण्याची आम्हाला नक्कीच या ठिकाणी खात्री आहे. परंतु ज्या पद्धतीने या ठिकाणी उदाहरण अभयजी देत आहेत, मी त्यांना विचारतो की या कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 28 जागा लढवल्या होत्या. निवडून किती आल्या? पर्सेंटेज किती पडलं? बरं. त्यांचा स्ट्राईक रेट काय होता? या संदर्भात मीडिया आणि आपल्या माध्यमातून चर्चा का होत नाही? चर्चा जी होते ती फक्त या ठिकाणी उद्धव साहेबांच्या सेनेची होते. बोला अभय सर, तुम्ही बोला. शेवट तुमच्यावरच करतोय. बोला अभय देशपांडे, तुमच्याकडेच येतो मी. बोला. या संदर्भामध्ये चर्चा का होत नाही? आणि यासाठी मी ऐकतोय लाखे पाटील, मी त्यांच्याकडेच गेलो. तुमचाच प्रश्न घेऊन गेलोय मी. तुमचा प्रश्न घेऊनच गेलेलो आहे. बोला अभय सर. जागा वाटप करताना म्हणजे त्या आघाडीतल्या लोकांची होईल की भाजपाचं आणि शिवसेनेचं जागा वाटप चाललंय का? ज्यावेळेस जागा वाटप होतं तेव्हा त्या बाजूला राज्य म्हणून विचार करावा लागेल. आघाडीला 31 जागा मिळाल्यात आणि ह्यांना 17 मिळाल्या. आता स्ट्राईक रेट जास्त आहे म्हणून तर मिळालं ना संजयराव. फक्त एवढंच की तुम्ही लढवल्या किती आणि जिंकल्या किती. राष्ट्रवादीने लढवल्या किती, जिंकल्या किती. काँग्रेसने लढवल्या त्या जिंकल्या किती. अशी तुलना होईल ना, भाजप बरोबर किती तुलना होईल? मी अभय सर, मी शेवटचा एक मुद्दा घेऊन येतो. राज्य म्हणून जर आपण विचार अभय सर, मी शेवटचा मुद्दा घेऊन येतो. हे सगळं होत असताना चर्चा झालीच पाहिजे. मी अभय सर एक शेवटचा मुद्दा घेऊन येतो की हे सगळं होत असताना नाना पटोले टीकेचा जरी आता लक्ष होत असले तरी एक मानावं लागेल की इतर वेळी जे काँग्रेस नेहमी तहामध्ये, म्हणजे शरद पवार सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसला जरा सगळा विषय कार्यक्रम करून टाकायची, इथे मात्र नाना पटोले बसल्यामुळे जरा गोष्टी अवघड झाल्यात. मी एका अर्थानं कौतुकाने म्हणतोय मी नाना पटोलेंचं. नाही काय अनेकदा कटुता घेणारा कोणीतरी नेता असावा लागतो. म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना भाजपा युती तोडल्याची घोषणा एकनाथ खडसेंना करावी लागली आणि त्या काळात नंतर बरीचशी कटुता शिवसेनेच्या मनात त्यांच्या संदर्भात होती. तर कोणाला तरी हे काम करावं लागतं आणि ती जबाबदारी आज प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे आहे. आणि मला वाटतं की काही लोकांनी सामंजस्याचा सूर लावणे, काही लोकांनी आक्रमक भूमिका, असे सगळ्यांचे आघाडी तुटताना दिसते तुम्हाला अभय सर? अभय सर, आघाडी तुटताना दिसते, शिवसेना वेगळा विचार करेल असं वाटतं? अजिबात नाही वाटत. कारण आता या क्षणाला कुठलाही पक्ष आघाडीतला असेल किंवा युतीतला तो जागांसाठी बाहेर पडेल अशा मनस्थितीत आहे असं अजिबात वाटत नाही. लाखेजी, तुम्ही पण काहीतरी म्हणत होता, सांगत होता, बोला. आघाडीच्या बाहेर पडायचं किंवा वेगळं लढायचा प्रश्नच नाही. कारण ज्या पद्धतीनं राज्यामध्ये मोदी शहानी किंवा फडणवीसांनी राजकारण केलं, महाराष्ट्राचा अपमान करायचा प्रयत्न केला, गुजरातमध्ये उद्योग न्यायचा प्रयत्न केला, जो पक्ष निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, आजपर्यंत आता धनंजय चंद्रचूड रिटायर होत आहेत, तरीही ते महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचा निर्णय देऊ शकले नाहीत. याच्या मागेही महाशक्तीच आहे. अशा पद्धतीनं हे जर एकीकडे राजकारभार करत असतील तर शिवसेना त्यांच्याबरोबर जाण्याचा किंवा वेगळा विचार करण्याचा काही प्रश्नच येत नाही. अतिशय मजबूतीने महाविकास आघाडीमध्येच आम्ही लढू आणि राज्याचं नेतृत्व करू आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान उद्या उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली टिकवण्याची जबाबदारी शिवसेनेने या ठिकाणी घेतलेली आहे. बरं, उल्हास पवारजी, ज्येष्ठ म्हणून तुमच्यापासून सुरुवात केली, तुमच्यावरतीच आपण कन्क्लूड करतोय. यावेळी नाना पटोले मात्र विदर्भाचं नेतृत्व प्रदेश पातळीला कशा प्रकारे तुम्ही बघताय त्यांच्या कामाकडे, कामगिरीकडे? टीकेचा धनी व्हावं लागतंय, पण तुमच्यासारख्या ज्येष्ठांचं काय मत आहे? एक मुळात काय, नाना खरं म्हणजे हाडाचा कार्यकर्ता आहे आणि संघर्ष करणार आहे. म्हणजे अगदी त्या पक्षात असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जेव्हा सगळे घाबरून होते तेव्हा माननीय पंतप्रधान मोदींच्या विरुद्ध अत्यंत प्रामाणिकपणे शेतकऱ्यांची बाजू मांडणारा एक कणखर धाडसी माणूस आहे. आणि तो मूलतः काँग्रेसचेच आहेत ते. आणि एक तुम्हाला सांगतो, आक्रमकता आणि कणखरपणा आणि विशेषतः स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या आणि नानाचे फार संबंध, म्हणजे त्यांना तो गुरुच मानतो नाना. तो मुद्दा नाहीये. मुद्दा असा आहे की शेवटी प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून नाना व्यक्ती म्हणून भूमिका आणि प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून भूमिका
तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने भूमिका घेताना बरं. त्यांना काही गोष्टी कणखरपणे सांगाव्याच लागतात बरं. आणि त्यांनी ते केलेले आहे. पण तरी सुद्धा मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे खूप संयम बाळगलेला आहे. ठीक आहे, आपण आणि बघूया मला- मला या सांगतो संयमाचं तुम्हाला, फळ गोड माननीय म्हणतात, तर ते शरदराव गोड फळ पवार कसं असतील, दिसतंय की उद्धवजी- कारल्याचं फळ असेल, उद्धवजी- कडवटपणा असेल, पण त्या कडवट गोष्टीमुळे सुद्धा अनेकदा रोगावरती इलाज करता येतो. त्यामुळे काय होतंय ते बघावं लागेल. पण या निमित्तानं काँग्रेस सुद्धा आक्रमक दिसते. पण एक मात्र जाणवतंय या दोन्ही प्रवक्त्यांच्या बोलण्यातून की आघाडी तुटण्याच्या दिशेने मात्र चित्र सध्या तरी दिसत नाहीये. सगळ्यांचे आभार. अभयजी तुमचे सुद्धा, उल्हास पवारजी तुमचे आणि लाखे पाटीलजी आपण वेळ दिला त्यासाठी. इथेच थांबूयात. पाहत राहा पुढारी न्यूज.